गुड मॉर्निंग गाईस. तर आता सध्याला मी चाललो, सकाळ झाली तिसरा दिवस माझा पुण्यामधला. तर आज शनिवार असल्यामुळे चाललोय हनुमान मंदिरला. इथं जवळ हनुमान मंदिर आहे. दर शनिवारी हनुमान मंदिरला जातो, त्यामुळे काय म्हणतो आता इथंच एक 2-3 गल्ली सोडली की आहे. तिथं चला जाऊया. सध्याला मी आवरून घरी जाऊन परत एकदा आवरून येऊन आता चाललोय मी शनिवारवाडा आणि दगडूशेठ गणपती मंदिरला जरा फिरून वगैरे यायचं म्हणतोय थोडा वेळ. तर आता सध्याला मी त्यांनी आले बस स्टँडवर सोडले. आता मला बस मिळाली, आल्यावर लगेच बसमधून चाललोय मी आता सध्याला. आता थोड्या वेळातच पोहोचतोय. बस लावून तिथं बस थांबली होती, तिथून आता वरती आलोय मी विजरून. इथं मंगळवार पेठच्या पुढं आलो होतो. मग आता सध्याला आलोय तर ते दगडूशेठच्या गणपतीचे तिथं तिथं आलो आणि इथं शनिवार वाड्याची जवळ तर बघायला जाऊया आपण. ते हरपलर झालं शनिवार वाड्याच्या इथं आणि शनिवारची आता एंट्री करते. या साईडला जे आहे पार्किंग वगैरे आहे राईट साईडला सगळं. पुढे गेले की शनिवार वाडा तुम्हाला इथून दिसतोय सगळं ह्या साईडचं. पुढे गेले की समोर एंट्री आहे, साईडला तिकीट काढायचं आहे. तुम्हाला पुढे मी सांगितलं सगळं व्यवस्थित. मी पूर्ण व्हिडिओ बघा म्हणून येईल. इथून असं स्कॅन वगैरे करावं लागतं, मग नंतर तिकीट स्कॅन करून मग आत जायचं. काढून आलो तर तिकीटचं मला पण माहीत नव्हतं, तर आल्यावर काय आलं बाहेरच्या बाजूला एक पोस्टर लावला आहे त्यांनी 20 रुपये तिकीट. तिथं स्कॅन करायचं QR कोड. हम्पीमध्ये पण सेम मेथड आहे, तिथं QR कोड दिलेला असते त्यांनी, त्याच्यावर स्कॅन करून आपण पेमेंट करायचं. ऑनलाईन सगळं होते. तिथून मग डायरेक्ट आपल्याला एंट्रीमध्ये ते पास वगैरे दाखवू. चला आता सध्या मी आलो शनिवार वाड्याच्या तिथं वरती आहे, बघू शकता. तर बघा इथं बाकीचं काय काय. मला वाटलेलं भरपूर वेळ लागेल, 2-3 तास. माझ्यामध्ये अर्धा पाऊण 1 तासाच्या आतच मी आलो इथं शनिवार. 20-22 किलोमीटर आहे आणि पुण्याचं ट्रॅफिक असतं, मला जास्त वेळ लागते. ते आले बघूया आता काय काय इथं. आधी बंद केले आता सगळं पूर्णपणे. इथं जो आहे त्या रस्ता सापडला मला. मगाशी त्या बाजूला होतो, तिथून आता इकडे एक दरवाजा सापडला वर जायसाठी रस्ता मला. तर चला वरती जाऊया. पायऱ्या किती मोठे मोठे चढायच्या. आधीचे काय ते दगड असल्यामुळे खूप मोठे मोठे आहेत. चलो वेल गाईस. आता सध्याला मी आलो लहान महलच्या इथं. तर लहान महलच्या दारात जायला तिथून आलो बघून. आता तिथं आलो लहान गोष्ट लाल महलचा एंट्रन्स आहे, तर नाव जायचं लहान महलच्या. तर चला जाऊन बघूया. शनिवार वाड्याच्या साईडलाच लाल महल म्हणून एक ठिकाण आहे. तिथं तिथं आलो आज सध्याला. बघून तिथं लाल महल अशा प्रकारचं आहे, छान आहे. मग इथून झाले की लगेच मग आता जाणार आहे आपण गणपतीच्या मंदिरसाठी, जे पुण्याचा फेमस दगडूशेठ गणपती मंदिर. सिद्धिविनायकचं मंदिर पण आहे इकडे. सारसबागच्या आत आलेलं आहे मी आता. तर बघूया, मोठंच आहे भरपूर हे पण. हे पण एक फेमस आहे असं आलेलं पुण्यामध्ये. बघू चलो.
आता दर्शन वगैरे करून आलो बाहेर. आज जे आहे ती व्हिडिओ परमिशन नाही, त्यामुळे मी बाहेरूनच व्हिडिओ घेतला. मग अशी जे घेतला होता तेव्हा आता बाहेरून व्हिडिओ दर्शन झालो. या साईडला सगळं असं स्ट्रीट आहे, उभारण्यासाठी फोटो वगैरे काढायला सगळे म्हणजे एंट्री इथून आलो होतो महाराष्ट्र. चला बघूया आता इथं काय फिरण्यासारखं जरा. काहीच तर विषय असा झालेला आहे की आता गार्डनचं गेट जे ते बंद आहे. जे मेन गेट ओपन आहे त्याच्या आत आणि एक गेट गेलं तिथे साईडला असं ते बंद आहे. म्हणजे ते 4ला उघडते वाटतं. त्याचं 6 ते 12 आणि 4 ते तिकडं बोर्ड लावलेलं आतल्या साईडला. मी ते मागाशी बघितला. मला वाटलं होती का ते एक गेट बंद असेल, दुसरा गेट चालू असेल. नंतर जाऊन बोर्ड बघितले मला कळालं की इकडं बंद असतं. 4 वाजता चालू होईल. म्हणजे आता झालं एक 15-20 मिनिट राहिलेत अजून. म्हणजे 3:45 वाजले होता. थोड्या वेळात परत चालू होईल गेट म्हणून थांबलो. आणि पार्वती हिल्सला जाणार होतो म्हटलं आणि तिकडे जाऊन परत इकडे रिटर्न येण्यात काय अर्थ मी जमणार पण मी जास्त. त्यामुळे पहिले इथे फिरून यावं मग नंतर जायचं. तोपर्यंत सनसेट होईल. सनसेटला पण डोंगरावरून मस्त दिसेल ते स्पॉटवर. त्यामुळे थांबले. आता बघा थोडा वेळ गेट उघडली की मग गार्डनला जायचं. बघा वेट करूया आता थोडा वेळ. गाईस आता सध्याला मी आज जे आहे फिरून आलो बाहेर. आता तुम्हाला दाखवलं बाहेरचं खायला दुकान वगैरे भरपूर आहे इथं. भूक एवढी पण अशी का नाही आहे मला, त्यामुळे मी काय आता खात नाही. बघूया पार्वती हिल्सला जरा जायचं आहे. तिकडे जायचं म्हणजे आता झालं आहे 5 वाजता आले टाईम पण जायला पाहिजे. कारण का बघूया आता काय काय तिथं पण जरा. आणि कारण अंधार पडायच्या आधी यायला पाहिजे. मला पण माहीत नाही रस्ता वगैरे कशा आहे काय इथं. चला बघूया आता काय होतं. तो वेल गाईस फायनली जे आहे ते मी डोंगराच्या इथं पोचले. 1.5 किलोमीटरचं त्याला मी आलेला इथे पायरी चढायला मस्त दाखवते. इथून सगळी पुणे सिटी दिसते. बघू शकता तुम्ही इकडं हे सगळं डोंगर भाग. डोंगराला लागूनच सिटी आहे सगळी. इकडे घरं वगैरे सगळे दिसतात. चला जाऊ आता.